चला दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर त्वरित यायचं आहे. आपण थोडस आपल्यापासून रजा घेत आहे साहेब, परंतु आपण दिलेला अमूल्य वेळ आमच्यासाठी सगळ्यात लाख मोलाचा होता. त्यासाठी आपलं पुन्हा एकदा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. गणेशजी कांबडी साहेब आणि तथा अक्षयजी बांगारे साहेब दोन्ही मान्यवरांचं मनापासून आभार. आणि वळूयात पडत्या पहिल्या लढतीकडे. जेबी स्पोर्ट्स लोबीपाडा विपक्षामध्ये आपण पाहत आहोत आई गावदेवी स्पोर्ट्स पेंढरी. सध्या तरी टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, बोथ टीम ऑल द बेस्ट. पहिला चेंडू, पहिलाच बॉल फुल लेनचा या स्पर्धेचा झाला आगाज आणि पहिल्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण. चेंडू घरंगळत चाला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि यापेक्षा चांगली सुरुवात स्पर्धेची नसावी अशा पद्धतीने ही सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली गेलेली आहे. खराब फिल्डिंग आणि त्याचा पूर्णपणे फायदा होतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला. पहिला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, पहिला चेंडूवरती झाला आगाज. आगाज ऐसा हुआ है तो अंजाम कैसा होगा हे पाहूयात. बॅटिंग करणाऱ्या संघाचा 12 खेळाडू कंपल्सरी आहे. लवकरात लवकर या आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अडबा बॅटने खेळायचं होतं. लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहत आहोत यशस्वी झालेला नाहीत. चांगली गोलंदाजी दुसऱ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटलेली आहे. उंचपुरा खेळाडू आपल्याला पाहायला भेटतो तो सुरेश. अनुभवाची शिदोरी अगदी आपल्या समवेत घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करावी लागणार आहे. जॉईन झालेल्या सगळ्याच प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. गावदेवी स्पोर्ट्स दिगडीचा पाडा चषक आपण पाहत आहात. दिवाळी धमाका म्हणून ही स्पर्धा ओळखली जाणार आहे आणि या दिवाळीनंतर झालेला हा सगळ्यात मोठा धमाका आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा सुरेश, अजून एक चांगला चेंडू. यावेळेस देखील चांगली लेंथ लाईन पाहायला भेटत आहे. फलंदाज अगदी यावेळेस थोडस स्ट्रगल करतायत. पहिलीच मॅच आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये थोडस विचार करून खेळ दाखवणं गरजेचं आहे, कारण एकही मॅच झालेली नाहीत आतापर्यंत. आपण पाहत आहोत थोडीशी आउटफील्ड मात्र थोडीशी स्लो दिसत आहे. त्याचा फायदा गोलंदाजांना होऊ शकतो. अजून एक चांगला चेंडू लेंथ वरती पडल्यानंतर बाउन्स घेतोय. अगदी चांगली डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहायला भेटते. लगातार 4 डॉट बॉल खेळले गेलेत. म्हणजे पहा, पहिला चेंडू जर अडवला असता तरी इथे धावा भरपूर कमी दिसल्या असता, परंतु पहिल्या चौकार आल्यानंतर त्याच धावा फक्त दिसत आहेत. चांगली फटकेबाजी करावी लागेल यावेळेस. अजून एक चांगला चेंडू. यावेळेस देखील चांगली लेंथ अँड लाईन. पाहता पाहता ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये पहिला चेंडूवरती चौकार आल्यानंतर लगातार 5 डॉट बॉल खेळलेले आहेत आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 4 विदाउट लॉस. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती चांगली सुरुवात झाली, परंतु यावेळेस सुरुवात तर चांगली झाली परंतु शेवट यावेळेस पेंढरी संघाचा चांगला झालेला आहे. पहिलं यशस्वी षटक म्हणायला हरकत नाहीत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्याच्यामध्ये फक्त धावा खर्च झालेले आहेत 4. त्याच्यामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार म्हणजे 5 डॉट बॉल झालेत. चांगली कामगिरी करावी लागेल यावेळेस जेबी स्पोर्ट्स लोबीपाडा संघाला. 2 धुरंधर फलंदाज आहेत समीर आणि माधव. सध्या तरी समीरनं थोडंसं स्ट्रगल केलंय, परंतु यावेळेस आता माधव आपल्याला पाहायला भेटतो स्ट्रायकर एंडला. विनोद यावेळेस आपल्याला सेकंड ओव्हर मध्ये पाहायला भेटेल. सामन्याची सुरुवात तर चौकारानं झाली होती, परंतु धावा हव्या तशा आलेल्या नाहीत आणि यावेळेस आता दुसऱ्या षटकाची सुरुवात. कदाचित इथे 2 धावा मिळू शकतायत. अगदी मोठी स्पर्धा आपल्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेली आहे आणि त्याचमध्ये आपण पाहत आहोत हे जे स्पर्धा सध्या तरी चर्चेमध्ये राहणार आहे, कारण सध्याच्या घडीला मोठे प्रेक्षक राजे आम्हाला आदिवासी टेनिस क्रिकेट .च्या माध्यमातून जॉईंट होताना पाहायला भेटत आहेत. सगळ्यांचंच आपण स्वागत करूयात. खेळवला जातोय पहिला सामना या स्पर्धेचा. गावदेवी स्पोर्ट्स दिगडीचा पाडा चषक. विनोद पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू. यावेळेस देखील थोडस स्ट्रगल करतायत खेळाडू. पेंढरी संघाकडनं मात्र आतापर्यंत गोलंदाजी लाजबाब राहिलेली आहे, जिथे की आपण पाहत आहोत धाबा हव्या तशा आलेल्या नाहीत. हात खोलावे लागतील. आडवा वाटणे खेळायचं होतं. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर साधू शकलेले नाहीत आणि यावेळेस
एक 22 यावेळेस आपल्याला पाहत आहोत सिंगल मिळेल. आणि इथून आपण पाहत आहोत ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख केला की आता युट्यूबला देखील भरपूर प्रेक्षक राजा आम्हाला जॉईन होताना पाहायला भेटत आहेत. त्याचमध्ये पिंपरी गावचे एक मोठे खेळाडू सचिनजी बोंडवे साहेब यावेळेस तिथे जॉईन झालेले आहेत आणि पिंपरी संघाला त्यांच्याकडनं भरपूर साऱ्या शुभेच्छा देखील आलेल्या आहेत. नियोजनाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं मनापासून आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. विकेटचं पतन, पहिला विकेट, फर्स्ट विकेट डाऊन, पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये, मोठी विकेट मिळते आहे. फलंदाज यावेळेस झाला आउट. यावेळेस बॉडी लाईन वरती बॉल येत होता, त्यानंतर लॉंग लेग कडे खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली. पंच यावेळेस आपण पाहत आहोत सध्या तरी नॉट आउटचा इशारा दिसतोय. कोणतीही रिॲक्शन पाहायला भेटलेली नाहीत पंचांची, त्याचमुळे कदाचित नॉट आउटचा इशारा असावा. आणि यस, आता तेच घडलेलं आहे. इथे आपण पाहत आहोत दोन्ही नामांकित पंच आपल्याला पाहायला भेटत आहेत. नामदेवजी डोळे सर सध्या तरी मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि दुसऱ्या बाजूला आपण स्क्वेअर पंच पाहत आहोत कैलास सर. चांगली कामगिरी करत असताना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटतील. जेबी स्पोर्ट्स लोबीपाडा संघाला सध्या तरी मात्र धावा काढायच्या आहेत, टार्गेट सेट करायचा आहे. समोर अगदी खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका दिसतोय. 30 सर्कल मध्ये चेंडू येत आहेत, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, बॉल उचलेपर्यंत यावेळेस धावा मिळू शकतात. फक्त सिंगल डबल धाव पुढे नेण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि पाहता पाहता आता 2 ओव्हर समाप्त. विनोदचं देखील चांगलं षटक पाहायला भेटलं. पहिल्या ओव्हरमध्ये 4 होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 आलात आणि धावा झाल्या टोटल 9. 2 ओव्हर समाप्त, 9 धावा, 1 विकेट. शांत आणि संयमी खेळी, परंतु ही जास्तचा संयम वाटतोय. इतका जर संयम बाळगला तर कदाचित मोठं टार्गेट होऊ शकणार नाही, त्याचमुळे आता हात खोलावे लागतील. तिसऱ्या ओव्हरचा खेळ आता प्रगतीपथावरती जाईल आणि आता इथून फक्त तुमच्याकडे 12 चेंडू शिल्लक राहिलेत. यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा काढाव्या लागणार आहेत. कदाचित काही संघांचं मात्र या हंगामाची पहिली स्पर्धा देखील असू शकते, त्याचमुळे थोडासा प्रॅक्टिसचा अभाव जाणवू शकतोय. अजून एक चांगला चेंडू, परंतु दुसऱ्या बाजूला जर आई गावदेवी स्पोर्ट्स पेंढरी संघाचा विचार करायला गेला तर मात्र भरपूर प्लॅनिंगने आखलेले आहेत. अगदी प्लॅनिंग चांगलं करून आलेले आहेत, पूर्णपणे प्लॅनिंगने गेम खेळतायत. आणि सगळ्यात महत्वाचं की गोलंदाजीमध्ये भरपूर धारदारता दिसते. सगळ्याच गोलंदाजांनी चांगलं काम केलेलं आहे या मॅच मध्ये. आउटसाइड दिले एक्सम, यस इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची मदत आता मिळेल. धावा झालेला आहे टोटल धाव फलकावरती 10. सगळ्यात महत्वाचं या टुर्नामेंट मध्ये राहतं की मैदान अगदी खुलं मैदान आहे, गोल मैदान आहे, जे की सगळ्यात मोठी संधी फलंदाजांना आहे. कुठेही तुम्ही फ्री माइंड स्ट्रोक खेळू शकतायत. क्षेत्ररक्षक पाहून तुम्ही जर स्ट्रोक खेळले तर कदाचित मोठं टार्गेट सेट होऊ शकते. आणि त्याचाच आपण ज्या पद्धतीने उल्लेख केलाय, आता हात खोलायला सुरुवात झालेली आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू एक्सा फोर्सनं जर थ्रो झाला असता तर कदाचित विकेट देखील मिळू शकली असती, परंतु तसं घडलेलं नाही. धावून पडून 2 धावा कंप्लीट. आणि आता या 2 धावसंख्येच्या मदतीने धावा झाल्यात आता टोटल 12. फेल ऑन बोट, 1 विकेट गेली आहे. महत्वाचा टॉप ऑर्डर ढासळण्यामध्ये यश मिळालेलं आहे गोलंदाजांना. आता थोडंसं जास्तचा संयम दिसतोय, परंतु इथे आता जे फलंदाज आपण माधव पाहत आहोत, भरपूर क्षमता आहे. आतापर्यंत सेट बॅट्समन आहेत, आता त्यांना हात खोलावे लागतील या मॅच मध्ये. लोबो फुलटॉस मिळाला, ड्राईव्ह केला ऑन साइडला, ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला भेटतोय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल होत आहेत, फायदा घेतला जाईल. आणि इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिला सामना पाहत आहोत. अजून देखील मोठे मोठे सामने या स्पर्धेमध्ये आपल्याला मित्रांनो पाहायला भेटतील, नक्कीच म्हणायला हरकत नाहीत. ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. हा पहिला सामना आहे आणि अजून देखील मोठे मोठे सामने पाहायला भेटू शकतात या टुर्नामेंट मध्ये. आउटसाइड दिले एक्स्ट्रम, जास्तच फोर्स करून चेंडू टाकायचा होता. लेंथ अँड लाईन भरकटलाय गोलंदाज.
एक्स्ट्राची मदत धावफलकाला मिळू शकते. धावा झाल्या तर टोटल 15. पहिलीच मॅच आहे आणि त्याचमुळे थोडाही अभ्यास कोणत्याही खेळाडूला या मैदानाचा नाही, त्याचा फायदा घ्यावा लागणार आहे खेळाडूंना. गोलंदाजी हवी तशी आतापर्यंत झालेलीच आहे, कारण पाहिजे तशा धावा काढता आलेल्या नाहीत फलंदाजांना. जेबी स्पोर्ट्स लोबीपाडा संघाला माधव यावेळेस स्ट्रायकर एंडला फसलेला फटका दिसतोय आणि यस आता झटका लागलाय फलंदाज बाद. ज्या पद्धतीने हे संगीत ऐकायला मिळालं तशीच ओढ लागली होती या स्पर्धेची. भरपूर चांगलं संगीत या स्पर्धेमध्ये देखील आपल्याला ऐकायला मिळेल आणि हीच उत्कंठा होती या स्पर्धेची. परंतु उत्कंठा शिगेला पोहोचल्यानंतर आपण आज पहिल्या दिवसामध्ये मित्रांनो आहोत. मोठ्या थाटामाटामध्ये उद्घाटन झालं आणि त्यानंतर हा उद्घाटनचा जो सामना आहे तो इथे पाहायला भेटतोय. भरपूर चांगली फिल्डिंग चांगली झाली. मिडॉन मध्ये फिल्डर होता सुरेश, चांगली फिल्डिंग. बॉल फेकी होईपर्यंत एक सिंगल मात्र मिळते. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि धावा झाल्या 16. 2 विकेट गेलेत. चांगली लेंथ आणि लाईन बरोबर लाईन पकडूनच गोलंदाजी झालेली आहे. विकेट किपर कल्पेश सध्या तरी अगदी थोडस आपण पाहत आहोत प्रत्येक गोलंदाजाला सांगतायत की लेंथ अँड लाईन चांगली आहे आणि त्याच लेंथ अँड लाईन वरती गोलंदाजी झाली तर डॉट बॉल येऊ शकतायत. हलवार पद्धतीने चेंडूला छेडछाडी करण्याचा प्रयत्न. आता झेल सोडला गेलाय. यावेळेस झेल झाला ड्रॉप आणि महत्वाचं राहिलंय की इथे धावा देखील मिळू शकतायत. धावून पळून 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक आता पोहोचलं 18. फाईट देण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 30 धावा असणं गरजेचं आहे 4 ओव्हर मध्ये. हा प्रयत्न करावा लागेल. 4 चेंडू शिल्लक राहिलेत. इथे गॅप मध्ये चेंडू दिसतोय. मोठा गॅप आहे. क्षेत्ररक्षक धावतायत आणि जे आपण आउटफील्ड मित्रांनो पाहतात भरपूर स्लो आहे. त्याचं कारण कालच्या दिवसामध्ये भरपूर मोठा पाऊस पडला आणि त्याचं इफेक्ट मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. चला विकेट येते. अजून एक फलंदाज बाद. 1+ विकेट 2+ विकेट. ओके आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील आउटफील्ड आपण पाहत आहात थोडीशी खराब. कालचाच पावसाचा इफेक्ट थोडासा जाणवतोय परंतु सध्या तरी आपण हे मॅचेस कव्हर अप करत असताना पाहायला भेटत आहेत. सरळ जे आपण आउटफील्ड पाहिली तर तिकडे थोडंसं जास्तच पाऊस साचलेलंच होतं ऑलरेडी. त्याचमुळे मेहनत भरपूर करावं लागले आयोजकांना. परंतु आयोजक डगमगलेले नाहीत या स्पर्धेमध्ये. कोणत्याही परिस्थितीमध्ये सामने खेळवायचेच आहेत आणि या उद्देशानं आता सध्यापर्यंत आपण पाहत आहोत सगळेच सामने खेळवण्याचा प्रयत्न आणि सगळीच प्लॅनिंग
व्यवस्थितरित्या आयोजकांची आपल्याला पाहायला भेटत आहे. ड्रोन व्ह्यू देखील या स्पर्धेचा आपल्याला पाहायला भेटू शकतंय. पारधी ब्रदर्स म्हटले तर काही करू शकतायत, याचं एक उत्तम उदाहरण. भरपूर चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला भेटत आहे. नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपल्याला सध्या तरी पाहायला भेटत आहे. त्याचमुळे आपल्या माणसाचा चॅनल आहे, नक्कीच जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्कीच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि असेच अनेक अपडेट आणि कदाचित सगळे शहापूर तालुक्यातील सामने या चॅनलवरती आपल्याला दिसू शकतात मित्रांनो. त्याचमुळे सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलला. चला, इथे ओव्हरची अगदी आपल्याला पाहायला भेटते की समाप्ती होते आणि आता पहिल्या इनिंगचा खेळ पाहता पाहता समाप्त झाला. धाबा झाल्यात फक्त 23. 3 विकेट गेले होते, 23 धाबाच काढू शकले. त्यांनी 24 बॉलमध्ये 24 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालेलं आहे. धन्यवाद डीजे. यावेळेस देखील आपण पाहत आहोत पहिली इनिंग मात्र संपुष्टात आलेली आहे आणि पहिल्या इनिंग नंतर जर धावफलकाचा आणि टार्गेटचा विचार करायला गेला तर 24 बॉलमध्ये फक्त 23 काढल्या गेल्यात आणि 24 धावसंख्येचं एक छोटं मोठं टार्गेट. चला तर स्ट्रायकर एंडला कल्पेश आणि नॉन स्ट्राईक एंडला अक्षय ही जोडी पाहायला भेटेल. सूरज बॉलिंग ट्रॅक वरती 24 बॉल 24. पहिला चेंडू अगदी पाहत आहोत बाउन्सरचा वापर, तिखट मारा करण्याचा प्रयत्न जो सूरजचा राहिला तो चांगला पाहायला भेटतोय. स्ट्रायकर एंडला कल्पेश एक मोठा खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. या टीमचा सगळ्यात महत्वाचा तारणहार ठरणारा खेळाडू स्ट्रायकर एंडला पाहायला भेटतोय. पहिला चेंडू तरी डॉट बॉल फेकला गेलाय. अजून एक चांगला चेंडू आहे. यावेळेस देखील सध्या तरी आपण चित्र जर पाहिलं तर या मैदानावरती या विकेटवरती थोडंसं विचित्र दिसतंय फलंदाजांसाठी, कारण आतापर्यंत स्ट्रगल करतायत खेळाडू. कदाचित कॉन्क्रीटची विकेट असावीत. बॉल स्किड होत आहेत, काही चेंडू सबमरीन राहत आहेत, काही चेंडू बाउन्स घेत आहेत. विकेटचा अभ्यास अजूनपर्यंत झालेला नाही. यावेळेस आपण पाहत आहोत फर्स्ट स्लीपर मधनं चेंडू थर्डमॅनकडे चाललेला होता आणि तिथे बॉल अडवला जाईल. फायनली पहिली सिंगल मात्र मिळते आहे. 22 पंच कळवत आहेत आणि यावेळेस सिंगलच्या मदतीनं श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये आणि गावदेवी स्पोर्ट्स पिंपरी संघाचा होतोय. सगळ्यात महत्वाची पहिली धाव फलकाला जॉईंट होत आहे. अकाउंट जरी ओपन झालेलं नसलं वैयक्तिक तरी सुद्धा संघाचं अकाउंट ओपन झालेलं आहे, हे महत्वाचं. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे. रावतेपाडा संघाच्या विपक्षामध्ये कासगाव, या दोन संघादरम्यान मोठी लढत, मोठी मॅच पाहायला भेटेल. रावतेपाडा आणि कासगाव दोन्ही संघाचे कॅप्टन चला आपण रिपोर्ट करायचं आहे. टॉस बॉक्स कडे येऊन आपण थांबा. चला सो मॅच पुन्हा एकदा ऑन होईल. 3 चेंडू टाकले गेलेत, एक सिंगल धावफलकाला जॉईंट झालेली आहे आणि चर्चा होत्या मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू काहीशी चर्चा करतायत, फील्ड पोझिशन असेल, अन्य काही नियमावलीबद्दल असेल, थोडीशी चर्चा करण्याचा प्रयत्न इथे खेळाडू करतायत. पुन्हा वळूयात मॅच कडे. सूरज बॉलिंग ट्रॅक वरती, समोर आहे अक्षय. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलेला दिसतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला आहे. साधा सोपा डॉली कॅच, यावेळेस झालेला आहे ड्रॉप. थोडीसा प्रॅक्टिसचा अभाव या टीम वरती दिसतोय. त्याचा तोटा सध्या तरी आपल्याला टीम वरती पूर्णपणे झालेला दिसतोय. हे असे झेल पकडणे गरजेचे आहे. टॉप ऑर्डर जेव्हा जेव्हा ढासळते तेव्हा तेव्हा महत्वाचं राहते की धावा रोखल्या जात आहेत. जर तुम्ही टॉप ऑर्डर जर संधी द्याल तर मात्र त्याचा धोका टीम वरती येऊ शकतोय. जे जांभळीच्या झाडाखाली बाईक आहे
स्कूटी की बाईक असं काहीतरी दिसतंय तिथे, तो आरसा आपण खाली करा. सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला टार्गेट करायचं होतं, मिस टायमिंग स्ट्रोक होता, टायमिंग साधू शकलेले नाहीत. शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग, एकच सिंगल मिळू शकताय. कदाचित छोटं टार्गेट मोठं होऊ शकते का, हा प्रश्न राहिलाय. सचिन सध्या तरी आपण पाहत आहोत ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. सूर्याचा अगदी आपण पाहत आहोत किरण, आता प्रखर सूर्याची किरण आपल्यावरती पडतायत, म्हणजे ही चांगली इथे न्यूज आपल्यासाठी असू शकते. कारण सकाळी चाल्यानंतर आपण वातावरण पाहिलं मित्रांनो, वाटत होतं पुन्हा एकदा पावसाच्या सरी कोसळू शकतायत, परंतु त्यानंतर आता प्रखर सूर्याची किरण मैदानावरती पडलेत. ही चांगली न्यूज आहे खेळाडूंसाठी. सॉफ्ट हँड हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न, याच पहिला धक्का, 3 धाव संख्येवरती पहिली विकेट मिळते आहे. यावेळेस फलंदाज अक्षय कोणतीही चांगली कामगिरी न करता डगआउटला परतलाय. 3 वरती पहिला धक्का. गरज होती आणि सूरजनं काय स्टार्ट मिळून दिलाय हे पहा, काय घडलं होतं. सॉफ्ट हँडने ढकलण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, आणि हा जो निर्णय पंचांकडनं राहिलाय अतिशय सुरेख, बरोबर, आणि त्याचमुळे हे जाणले जातात पंच नामदेवजी डोळस सर, अगदी मेन पंचाच्या भूमिकेमध्ये लगेचच फिंगर अप केलं आणि आता दर्शवतात यस पहिला धक्का लागलाय टीमला. 3 वरती पहिला धक्का लागला आणि पहिली ओव्हरची देखील समाप्ती. 24 मध्ये 24 काढायच्या होत्या, तितकंच टार्गेट मोठं दिसत नाहीत, परंतु या धावा देखील काढण्यासाठी थोडासा घाम गाळावा लागेल संघाला. राहुल नवीन फलंदाज पाहायला भेटेल. स्ट्रायकर एंडला आता कल्पेश पुन्हा पाहायला भेटतोय. या टीमचा हा तारणहार आहे. या कल्पेश जर इथून विकेट मिळाली तर मी म्हणेन हे 24 धावा देखील अवघड होऊ शकतात काढण्यासाठी. घडेल का असं चित्र विचित्र की पुन्हा एकदा कल्पेश एक तारणहार म्हणून या टीमसाठी पुन्हा तो इथे आपल्या पायावरती उभा राहील का, पाहूयात. आई गावदेवी स्पोर्ट्स पिंडी संघासाठी सध्या तरी संकट आहे मैदानाच्या आतमध्ये. मोठं टार्गेट नाही, बॉल टू बॉल इक्वेशन होतं, परंतु तेच मोठं टार्गेट करायचं असेल तर गोलंदाजी चांगली होणं गरजेचे आहे. आणि ती गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये सूरजकडनं आपल्याला पाहायला भेटलेली आहे. समीर बॉलिंग ट्रॅक वरती दुसऱ्या ओव्हरमध्ये फील्ड पोझिशन विचारात घेतली जाते कॅप्टन कडनं, क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. अजून एक मोठा सामना आपल्याला पाहायला भेटेल. कासगाव संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला भेटणार आहे आणि त्याच्या संघामध्ये आपण पाहत आहोत पूर्णपणे आजचा स्क्वॉड एक वेगळ्याच रणनीतीमध्ये आज दाखल होणार आहे कासगाव. दुसऱ्या बाजूला आपल्याला रावतेपाडा संघ, अघई विभागातील एक संघ आपल्याला पाहायला भेटतो आणि दुसरा कासगाव संघ, हा एक आपल्याला संघ पाहायला भेटेल. म्हणजे 2 संघादरम्यान अजून एक मोठी लढाई पुढच्या मॅच मध्ये पाहायला भेटू शकते. चला, वेळ जास्तचा खर्च होतोय. फिल्डिंग करणारा संघ जेबी स्पोर्ट्स लोबीपाडा. सबीर, हे षटक जर इकॉनॉमिकल राहिलं तर मात्र समीकरण अवघड होऊ शकतंय. खराब चेंडू, दिशा से भटकेंगे तो पडेंगे फटके. यस, चेंडू चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा पहिला चौकार इथे ठोकलेला आहे कल्पेशनं. हे पहा काय घडलं होतं तिथे. लेंथ अँड लाईनच खराब होती. बरोबर आपण पाहतो सफळ होऊन हा फटका इथे खेळलेला आहे. लॉंग लेग आणि फाईन लेग मध्ये हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. म्हणून मी म्हणालो होतो सगळ्यात महत्वाचा खेळाडू या टीमचा आहे तारणहार म्हणून. कामगिरी तो करतोय. ही विकेट लवकरात लवकर तुम्हाला घ्यावी लागेल. धावा झाला तर टोटल 7, उर्वरित समीकरण 17 बॉल 17. यावेळेस देखील स्लाइस केलाय, चेंडूला पाठवलाय पॉइंट आणि कव्हर क्षेत्रामधनं. चेंडू घरंगळत पुन्हा चालला होता बाउंड्री लाईन पर्यंत, अडवला जाईल, पाठलाग केला गेलाय. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा आता यशस्वीरित्या कंप्लीट होत आहेत. चांगल्या प्लॅनिंगने खेळतोय कल्पेश, जाणतोय विकेट किती महत्वाचे आहे. यामध्ये संघ संकटामध्ये जाऊ शकतो. आता स्वतःला सिद्ध करतोय, स्वतःला थांबवतोय, स्वतःला अगदी आपण पाहत आहोत स्वतःचं माइंडसेट मात्र वापरतोय आणि इथे चांगले प्लॅनिंग नक्की तो खेळतोय. धावा झाल्या 10, आता 16 बॉल मध्ये 14 हव्या आहेत. प्रखर उन्हाची किरण आता पाहत आहोत, सूर्याची किरण सध्या तरी प्रखर आपल्यावरती पडतायत आणि त्याचमुळे एक चांगली गुड न्यूज खेळाडूंसाठी आहे आजच्या दिवसामध्ये. इथे आपण पाहत आहोत अजून एक चांगला चेंडू समोर आपण पाहत आहोत. मिडल स्टिक वरनं चेंडू निघालेला आहे. समीरचा चांगला हा चेंडू पाहायला भेटतोय. डॉट बॉल, 10 धावा झालेल्या आहेत. उर्वरित आता 15 चेंडूमध्ये 14 हव्या आहेत. पहिली विकेट गेल्यानंतर थोडंसं वाटतंय सामना शेवटच्या षटकामध्ये
षटकापर्यंत जाऊ शकतो. आडबा बाटनं फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकलेत मिड विकेटला. एक टप्प्यानं बॉल उचलला जाईल, फेकी केला जाईल, कालावधीमध्ये 2 धावा सहज मिळतील. या सिंगल डबलनं काम बनवू शकताय. त्याचमुळे मी तर म्हणेन जर सुईने काम होत असेल तर तिथे तलवार फिरवणं तितकीशी गरज नसणार आहे, हे जाणावं लागेल आता पेंढरी संघाला. आई गावदेवी स्पोर्ट्स पेंढरी संघ पहिल्याच इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी, या इनिंग मध्ये चांगली फलंदाजी. दूरवरनं फटका खेळलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक टप्प्यानं पुन्हा बॉल उचलतोय आणि कदाचित ज्या पद्धतीने आम्ही उल्लेख केला की आता सुईनं काम होत असेल तर तलवार फिरवणं गरजेचं नाही, हे सध्या तरी फलंदाजांना जाणलेलं होतं आणि त्याचमुळे सिंगल डबलला आता प्राधान्य देत आहेत. या सिंगलनं धावा आता झालेला आहे टोटल 13 वरती 1 विकेट. आता 13 बॉल 11ची गरज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील सक्सेसफुल स्ट्रोक होता. आउटफील्ड थोडीशी तेजी कमी पाहायला भेटते आणि आता लाऊड अपील. यस, हो हो हो, यावेळेस कल्पेश सारखा फलंदाज एका धावेसाठी मुकला आहे. इथे मिळाली आहे महत्वाची विकेट. रनआउटच्या स्वरूपामध्ये कल्पेश झालाय बाद. मोठा हादरा लागलाय पेंढरी संघाला. या धावेची आता गरज होती का, हा प्रश्न सगळ्यात मोठा पडला असेल पेंढरी संघाला. हे पहा काय घडलं होतं, डायरेक्ट थ्रो झालाय, बॉल लावला गेलाय आणि त्यानंतर क्रीज मध्ये पोहोचलेलाच नाहीत कल्पेश. त्याचमुळे पंचांचं फिंगर अप झाले तरी सांगतायत OUT. बॅट्समन कल्पेश झालाय आउट. चला नवीन फलंदाज दाखल व्हा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होतोय. आमचे आयोजक तिथे उपस्थित होतील. चला तर पुढच्या टॉस कडे वळणार आहोत मित्रांनो. हा पुढचा मॅचचा टॉस होतोय. एका बाजूला आघाई विभागातील आपल्याला रावतेपाडा संघ पाहायला भेटतो आणि दुसऱ्या बाजूला कासगाव संघ. दोन्हीही शहापूर तालुक्यातील संघ आहेत आणि ते या स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे. त्यांचं स्पेशली आम्ही आभार व्यक्त करत आहोत. आणि आता हा पुढचा मॅचचा टॉस होतोय. गावदेवी स्पोर्ट्स दिगडी झपाटा चषक पाहतात. आजच्या दिवसाचा दुसरा सामना. बारा चेंडू आणि 10 धाव संख्येची गरज असेल. धावा झाल्या टोटल 14. हा चेंडू यावेळेस आउटसाइड दी लेग स्टंप दिसतोय. सुरुवात नव्याने करावी लागेल या षटकाला. ऑलरेडी तुमच्याकडे धावा कमी आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्राच्या धावा खर्च करताय. जिथे ते कुठेतरी खेळ चांगला दाखवणं गरजेचं आहे, तिथे खराब खेळ होतोय थोडासा JB स्पोर्ट्स लोबीपाडा संघाकडनं. 12 चेंडू आता 9 धाव संख्येची गरज आहे. आडवा बाटनं फटका खेळलाय, फटका आहे लाजवाब. चेंडूला पाठवलेला आहे बॉडी लाईनच्या बाहेर, उंच तितकाच लांब. षटकार. पहिला आघात झालाय या स्पर्धेचा, पहिला धमाका. यावेळेस टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा हा बॉल पाहायला भेटला आहे, परंतु गेल्या चेंडूवरती जो धमाका झालाय त्याने आपल्याला स्पष्ट दिसतंय या मैदानावरती धावा किती होऊ शकतायत. धावसंख्येचा अगदी पाऊस पडू शकतो या मैदानावरती. काही मॅचेस मध्ये जरूर पाहायला भेटेल. 21 धावा झाल्या, 3 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर, परंतु लँडिंग झालेलं नाही. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं आपल्याला तिकडे पाणी पाहायला भेटलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण करायचंच आहे. मग तिथे चिखल असो, मग तिथे पाणी असो, मग तिथे रेती असो, मग तिथे खडे असो, काही असू द्यात, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला चेंडू अडवायचाच आहे आणि ते क्षेत्ररक्षकाने करून दाखवलंय. स्कोर झाला लेवल. पुढचा मॅच रावतेपाडा विपक्षामध्ये कासगाव. दोन्ही संघ सज्ज रहा. मॅच फिनिश स्ट्रोक नाही आलेला, विकेट मिळते. 1 धावसंख्येची गरज होती आणि तिथे विकेट फेकली गेलेली आहे. फलंदाज झालाय बाद. चला संतोष, आपण फास्ट जायचं आहे, फक्त आपल्याला एकच धाव काढायची आहे. 1 धावसंख्येसाठी नवीन फलंदाज दाखल झालेला आहे. चेंडू भरपूर राहिलेत. पूर्णपणे सामना एक हाती जिंकवण्याचा प्रयत्न यावेळेस झालेला आहे.
वन साइड सामना सध्या तरी आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटलाय. 8 बॉल मध्ये 1 धावसंख्येची गरज. चला पुढचा माझा न्यूज. टॉस झालेला आहे. न्यूज काय आहे? रावतेपाडा ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. चला मोठा निर्णय घेतलाय रावतेपाडा संघानं. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय याच मॅच मध्ये आपण पाहिलंय. पहिल्याच इनिंग मध्ये धावा झालेल्या नाहीत तरी देखील आपण पाहतो रावतेपाडा संघाचा जो निर्णय आहे तो कितपर्यंत योग्य आहे आणि तो कसा ठरवला जाईल हे पाहूयात. चला 1 धावसंख्येची गरज होती. वेट करावं लागतंय. विजय मिळवलेला नाहीत अजून. सामना संपलेला नाही तसं सांगतायत जेबी स्पोर्ट्स लोबीपाडा संघ देखील. शेवटच्या षटकामध्ये हा सामना जाईल का पाहूयात. 7 बॉल मध्ये 1. 7 चेंडू 1 धावसंख्येची गरज. आणि इथे फायनली आता शेवटच्या ओव्हर मध्ये सामना गेलाय. 6 बॉल आता 1 धावसंख्येची गरज. कदाचित स्ट्राईक रोटेट झालेली असावीत आणि आता त्याचमुळे आई गावदेवी स्पोर्ट्स पेंटी संघ थोडासा खुश झाला असावा. कारण ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं इथे धावा येत आहेत तो राहुल आता स्ट्रायकर एंडला जाईल आणि 6 बॉल 1 ची गरज आहे. त्याचमुळे थोडस रणनीती आखावी लागणार आहे जेबी स्पोर्ट्स लोबीपाडा संघाला. भरपूर भव्य दिव्य नियोजन, भरपूर चांगलं आयोजन आणि त्यामध्ये केलेली सगळ्यात अथक परिश्रम या स्पर्धेमध्ये आमचं आयोजकांचं पाहायला भेटत आहे. गावदेवी स्पोर्ट्स दिगडीचा पाडा चषक आपण पाहतात. या सीझनचं अगदी पाहायला गेलं तर भरपूर मोठी स्पर्धा आणि या हंगामामध्ये अगदी हंगामाची सुरुवात करत असताना ओहो 1च धावसंख्येची गरज होती. चेंडूला लॉफ केलाय. चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम अँड इट्स अ मॅसिव्ह हिट. बिग 1 6.